एसटीचा तो वरिष्ठ लिपिक निलंबित. पीडित महिलेची दक्षता समितीकडे तक्रार नाही. दोन्ही प्रकरणाची चौकशी. सांगलीच्या एसटी कार्यालयात महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी करणारा सांख्यिकी विभागातील वरिष्ठ लिपिक विनायक कदम राहणार विजयनगर याला मंगळवारी एसटी प्रशासनाने निलंबित केलं आहे. पीडित महिला लिपिकाने या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे किंवा महिला दक्षता समितीकडे तक्रार केलेली नसल्याचं निष्पन्न झालेलं असून त्यांनी मंगळवारी तक्रार अर्ज केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तक्रार न करता बेकायदा कार्यालयात शिरून कर्मचाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी आता चौकशी सुरू असल्याची माहिती सांगली विभागाच्या यंत्रणा अभियंता सुकन्या मरसाठे यांनी दिली आहे. पीडित महिला एसटीच्या विभागीय कार्यालयात कार्यरत आहे. संशयित वरिष्ठ लिपिक विनायक कदम हा गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत होता. या त्रासामुळे पीडित महिलेनं हा सर्व प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला. सोमवारी सकाळी पीडितेच्या नातेवाईकांनी थेट कार्यालयात प्रवेश करून विनायक कदम याला मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर मंगळवारी एसटीचे सांख्यिकी अधिकारी अनिल पार्टे यांनी कदम याला निलंबित केलं. प्रकरणाची गांभीर्यानं चौकशी करून दखल घेऊन सांगली विभागाच्या यंत्र अभियंता सुकन्या साठे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. पीडित महिलेने यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे किंवा कार्यालयातील महिला दक्षता समितीकडे तक्रार केली नसल्याची माहिती साठे यांनी दिली आहे. त्यामुळे नातेवाईकांनी बेकायदा कार्यालयात शिरून कर्मचाऱ्यास मारहाण केल्या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशी अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट STVN मराठी सांगली.